झणझणीत रेसिपी चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण ओल्या बनवणार आहोत जवळ्याचे ओल्या आपण जवळ्याची भजे भजी. बनवणार आहोत. त्यासाठी आपण इथे कोथिंबीर घेतले मूठभर, कांदा घेतलाय, दीड कांदा आपण कापून घेतलाय उभा चिरून, 3 मिरच्या घेतल्यात, आळं घेतलंय 1 इंचापेक्षा जास्तच आहे, आणि लसूण पाकळ्या घेतल्यात 5-6, दीड कांदा आहे उभा चिरून घेतला आपण. तर आता आपण रेसिपीला सुरुवात करू. मी कोथिंबीर, मिरची आणि आलं लसूणचं वाटण बनवून घेणार आहे, पेस्ट बनवणार जाडसर. 1 वाटीपेक्षा जास्त आपण जवळा घेतलेला आहे. इथे आपण ओला जवळा घेतलाय. आपण इथे दीड कांदा घेतलाय कापून उभा, आणि आता आपण कांदा सुटसुटीत करून घेऊया. अर्धा टीस्पून आपण हळद घेतले. अर्धा टीस्पून आगरी मसाला घेतलाय. 1 टीस्पून मीठ घेतलेलं आहे. अर्धा लिंबू पिळून घेऊया. तर सुरुवातीला आपण आलं लसूण मिरची कोथिंबीरची पेस्ट वाटून घेतलेली, ती आपण 1 टीस्पून इथे टाकणार आहे. तर इथे बाइंडिंगसाठी आपण 1 टेबलस्पून चण्याचं पीठ टाकलेलं आहे, आणि 1 टेबलस्पून आपण तांदळाचं जाडसर असं पीठ असतं ना, ते टाकलं आहे. तर त्या तांदळाच्या पिठामुळे काय होणार आहे माहिती आहे, जाडसर पिठामुळे ती जी भजी होणार आहे ती क्रिस्पी होणार आहे. आता पीठ छान मिक्स करून घेऊया. पीठ आपल्याला कमीच वापरायचं आहे, कारण जास्त पीठ वापरल्यामुळे भजी जी असतात ती पिठूळ लागतात, म्हणजे त्याच्यात पीठच जास्त लागेल. आपल्याला त्याच्यामध्ये जवळ्याचा जो टेस्ट आहे, जवळ्याचा जो स्वाद आहे तो आला पाहिजे, म्हणून आपण पीठ इथे कमी वापरणार आहे. चिमूटभर मी इथे खायचा सोडा वापरला आहे. सोडा ऑप्शनल आहे, तुम्हाला हवा तर टाका, नाही टाकला तरी चालेल. आता आपण पाणी मिक्स न करताच पीठ हे छान मिक्स करून घेतलं. आता आपलं पीठ मिक्स करून झालेलं. आता आपलं पीठ जे आहे ते कांद्याबरोबर चांगलंच मिक्स झालेलं आहे. आता आपण जवळा ॲड करूया. तर जवळा खूपच चांगला सुटसुटीत आणि स्वच्छ असं भेटला आहे मला. तर आता मी जवळा स्वच्छ धुवून घेतला आणि पाणी पूर्ण काढलं आणि मग मिक्स केला. छानपैकी आता मिक्स झालेलं आहे. आता आपण वडे जे आहेत ते गरम तेलात सोडून घेऊया. हाताने शेप करायचं त्याला, हातावर असं पकडायचं, गोल गोल करायचं, आणि मग असं दाबायचं आणि मग सोडायचं आतमध्ये. हातावर असे गोल गोल केले ना, फार पीठ टाकलं तर मग काय होतं की म्हणजे आतमध्ये पीठच वाटतं आपल्याला. तर मी गॅस स्लो केलेला आहे, मी पालथून घेतले.
तर फ्रेंड्स आपले हे जे जवळ्याचे वडे जे होते ते तयार झालेले आहेत. मस्त क्रिस्पी कुरकुरीत असे वडे तयार झालेले आहेत. तर तुम्ही पण नक्की ही रेसिपी बनवून बघा. तुम्हाला माझी रेसिपी जर आवडली असेल तर. चॅनलवर नवीन असाल तर रेसिपीला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.